टॉपिक बायोमॉलिक्युल्स याच्यावरचे क्वेश्चन बँकचे आन्सर्स मी आज डिस्कस करणार आहे. ओके, ही आन्सर डिस्कस करताना मी थोडं एक्सप्लेन करणार आहे, काही टिप्स देणार आहे की जेणेकरून त्या पॉइंट्सवर तुम्हाला अजून काही वेगळा क्वेश्चन विचारला तर त्याचं आन्सर लिहिता येईल. ओके, वन बाय वन बघूया. फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 मार्क्ससाठी असतात. फर्स्ट क्वेश्चन बघा, ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड गिव्स. आता आन्सर सॅकॅरिक ऍसिड आहे, पण थोडंसं पाठ करू नका, थोडीशी टिप्स सांगते बघा. हे ग्लुकोज आहे, ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ ब्रोमिन वॉटर. ओके, हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा फक्त काय करतोय, ह्या CHO म्हणजे इथं वरती जो ग्रुप आहे अल्डिहाइड ग्रुपचं फक्त ऑक्सिडेशन होतंय अँड कन्व्हर्टेड इनटू COOH ग्रुप, आणि याचं नाव आहे ग्लुकॉनिक ऍसिड. इट इज अ मोनो कार्बोक्सिलिक ऍसिड. बट वेन ग्लुकोज ऑन ऑक्सिडेशन विथ डायल्यूट नायट्रिक ऍसिड, कंपॅरेटिव्हली याच्यापेक्षा थोडा हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, हा काय करतोय, दिस अल्डिहाइड ग्रुप as well as this primary alcoholic group both are oxidized. हे लक्षात ठेवा, डायल्यूट नायट्रिक ऍसिडने हे दोन्ही ऑक्सिडाइज होत आहेत, कन्व्हर्टेड इनटू COOH आणि COH. दॅट इज गिव्स अ डाय कार्बोक्सिलिक ऍसिड अँड नेम इज सॅकॅरिक ऍसिड. ओके, आता लक्षात ठेवायला बघा की ब्रोमीन N ग्लुकॉनिक ऍसिड. ओके, आणि हा माइल्ड आहे, मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड देणार. आणि इथं बघा नायट्रिक ट्रिक सॅकॅरिक, नायट्रिक ऍसिड गिव्स सॅकॅरिक ऍसिड. ओके, नेक्स्ट. आता इथे द ग्लायकोसिडिक लिंकेज इन माल्टोज इज फॉर्म बिटवीन. आता इथे परत मी तुम्हाला काही टिप्स सांगते, त्या टिप्सवर म्हणजे त्या एक्सप्लेनेशनवर तुम्हाला बरेच क्वेश्चन सोडवता येतील. ओके, बघा, डायसॅकॅराइड म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड युनिट लिंक झालेले असतात. आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सुक्रोज म्हणजे केन शुगर, म्हणजे आपण खातोय ती साखर. इट इज मेड अप ऑफ 2 मोनोसॅकॅराइड युनिट. बघा, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज. ओके, आता इथे अल्फा आणि इथे बीटा आणि carbon number 1 of this glucose is linked with the carbon number 2 of fructose. त्यामुळे लिंकेजचं नाव कसं येणार आहे, तर अल्फा बीटा 1-2 लिंकेज. कसं लक्षात ठेवायचं मी सांगते नंतर तुम्हाला, बरोबर. अल्फा बीटा 1-2 लिंकेज. ओके, नेक्स्ट. आता माल्टोज म्हणजे माल्ट मध्ये असणार, बरोबर. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं दोन्ही अल्फा, दोन्ही ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज. ओके, आता अल्फा अल्फा म्हणून तर अल्फा लिहायचं, आणि याचा कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 4 याचा असे लिंक होत आहेत, त्यामुळं अल्फा 1-4 लिंकेज. ओके, नेक्स्ट बघा, आता लॅक्टोज म्हणजे मिल्कमध्ये असणारी डायसॅकॅराइड आहे. ओके, लॅक्टोज त्याच्या नावातच त्याचं मोनोसॅकॅराइड आहे बघा, लॅक्टोज, गलॅक्टोज. ओके, पहिल्यांदा गलॅक्टोज लिहा. ओके, आणि मग दुसरं युनिट असतं ते ग्लुकोज. हे मिल्क शुगर जे आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण बीटा बीटा आहेत, म्हणजे बीटा डी गलॅक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज. ओके, आता लिंकेज कसं असणार आहे, दोन्ही बीटा बीटा आहेत, म्हणजे इथं बीटा लिहायचं आधी, आणि याचा कार्बन नंबर 1 आणि याचा कार्बन नंबर 4 म्हणून बीटा 1-4 लिंकेज. ओके, आता इथं लक्षात ठेवायला बघा, इथं ह्या दोन्ही मध्ये 1-4 आहे, फक्त आपण जी केन शुगर खातोय त्यात 1-2 आहे. ओके, नेक्स्ट. इथे सगळे तुम्ही हे बघितले तर डी आहेत. डी म्हणजे काय तुम्हाला माहितीये, मी पुढे पण येणार आहे तेव्हा एक्सप्लेन करेन. डी कॉन्फिगरेशन म्हणजे राईट हँड साइडला OH असतो, लास्ट कायरल कार्बन, सांगते मी नंतर तो पॉइंट. ओके, असं तुम्ही जर हे सगळं लक्षात ठेवलं, आता याच्यावर कुठलाही क्वेश्चन विचारला तर तुम्हाला आन्सर लिहिता येईल. ओके, त्या क्वेश्चनचा आन्सर असा अभ्यास करू नका. ओके, मग आता क्वेश्चन काय आहे, द ग्लायकोसिडिक लिंकेज इन अ माल्टोज. माल्टोज
म्हणजे अल्फा डी ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोज म्हणजे लिंकेज कसं असणार आहे, अल्फा 1,4 लिंकेज. तर ते शोधायचं. आणि C1 ऑफ अल्फा डी ग्लुकोज आणि C4 ऑफ अल्फा डी ग्लुकोज. म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही आन्सर लिहू शकताय. ओके. नेक्स्ट, द ऑप्टिकली इनॅक्टिव्ह अल्फा अमिनो ऍसिड अमंग द फॉलोइंग इज. आता आन्सर ग्लायसिन येणार आहे. थोडी इन्फॉर्मेशन बघूया आपण. बघा, हे ऍसिटिक ऍसिड आहे, अल्फा कार्बन, त्याच्यावर अमिनो, अमिनो ऍसिटिक ऍसिड, त्याचंच नाव आहे ग्लायसिन. हे अल्फा कार्बन ऍडजस्टंट टू फंक्शनल ग्रुप, बरोबर, म्हणजे अल्फा अमिनो ऍसिड आहे. ओके. आता इथे बघा, सगळ्या अमिनो ऍसिड मध्ये हे असं असणारच आहे. CH इकडे NH2 इकडे COH एवढं असणारच आहे. फरक काय असणार आहे, फक्त ह्या H च्या ऐवजी दुसरे ग्रुप्स असणार आहेत दुसऱ्या अमिनो ऍसिड मध्ये. ओके. हे एक अमिनो ऍसिड आहे ग्लायसिन की त्याच्यात हा H आहे, त्यामुळं हा कार्बन त्याला 2 H झाले, म्हणजे हा कायरल नाहीये, म्हणजे हा ऑप्टिकली इनॅक्टिव्ह आहे. बाकीचे सगळे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत, कारण तिथं हा H च्या ऐवजी दुसरा ग्रुप असतो आणि तो कार्बन कायरल होतो. ओके. मग ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असलेलं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, ग्लायसिन म्हणजेच अमिनो ऍसिटिक ऍसिड. ओके. क्वेश्चन आणि आन्सर असं पाठ करू नका, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, म्हणजे थोडासा वेगळा क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला आन्सर लिहिता येईल. ओके. नाव, द शुगर कंपोनंट ऑफ न्यूक्लियोटाइड युनिट इन RNA इज. आता RNA मध्ये बीटा डी रायबोज असतो, ऍक्च्युली डी रायबोज. ओके. आता हे रायबोज. ओके. बीटा डी रायबोज, डी रायबोज आहे. ओके. आता ते स्ट्रक्चर वगैरे नंतरच्या क्वेश्चन मध्ये येणार आहे, ते बघूया आपण. ओके. RNA मध्ये डी रायबोज असतो. नेक्स्ट, द केमिकल नेचर ऑफ पेप्टाइड बॉन्ड इन प्रोटीन इज. प्रोटीन म्हणजे काय, लार्ज नंबर ऑफ अमिनो ऍसिड आपल्याला लिंक करायचे आहेत. इथं मी 2 अमिनो ऍसिड घेतलेत बघा, याच्यातला हा आणि हे असं लिंकेज तयार होते, बरोबर. आणि हा NH आहे, म्हणजे काय, सेकंडरी अमाइड आहे. NH2 असलं की आपण काय म्हणतोय, प्रायमरी. NH म्हणजे सेकंडरी आणि N म्हणजे टर्शरी. इथं कसं आहे, सेकंडरी अमाइड आहे, म्हणून आन्सर येणार आहे याचं सेकंडरी अमाइड. हे लक्षात ठेवायचं, कारण CONH लिंकेज असतं म्हणजे सेकंडरी अमाइड असतं. ओके. नेक्स्ट, आता 6th, in which of the following structure DNA carries genetic information of the organism. कुठलं स्ट्रक्चर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ DNA. ओके. प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ DNA तो जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करतो. ओके. अँड नेक्स्ट लास्ट बघा, इन द प्रोसेस ऑफ डिनेचरेशन देर इज नो चेंज इन द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग प्रोटीन. प्रोटीन जेव्हा हीट केले जातात किंवा ऍसिड ऍड केलं जातं तेव्हा त्याचं डिनेचरेशन होतं. तेव्हा प्रायमरी मधलं म्हणजे सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड असतो, पेप्टाइड लिंकेज फॉर्मेशन जे असतं ते चेंज होत नाही. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर चेंज होत नाही, तर सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी चेंज होतात डिनेचरेशनच्या वेळी. हे लक्षात ठेवायचं. ओके. नेक्स्ट, आता व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. फर्स्ट, राईट द नेम ऑफ पॉलिसॅकॅराइड यूज फॉर कमर्शियल प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजच्या प्रिपरेशन मेथड आपल्या सिलेबसमध्ये 2 आहेत. फर्स्ट, फ्रॉम डायसॅकॅराइड सुक्रोज ग्लुकोज इज प्रिपेअर्ड, आणि सेकंड मेथड आहे कमर्शियल मेथड आहे, फ्रॉम पॉलिसॅकॅराइड स्टार्च. ओके. दोन्ही मेथड महत्वाचे आहेत, त्या करून ठेवा. डिटेलमध्ये आपण नंतर बघणारच आहे. ओके. आता आन्सर काय येणार आहे आपलं, नेम द पॉलिसॅकॅराइड, कमर्शियल प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज, स्टार्च येणार आहे, ते लिहायचं इथे आन्सर. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आता अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचंय. हॉवर स्ट्रक्चर ड्रॉ करताना थोड्या टिप्स सांगते बघा. ही आपली आन्सर शीट आहे, त्यातल्या ह्या 2 लाईन वापरायच्या आणि असा फर्स्ट हेक्सागोन विथ ऑक्सिजन राईट हँड साईडला इथे सुपरस्क्रिप्टला इथे लिहायचा आणि हेक्सागोन असा कंप्लीट करायचा. ओके.
नेक्स्ट हे असे बॉन्ड ड्रॉ करायचे. ओके, नेक्स्ट इथे CH2OH आणि इथे H असं लिहून टाकायचं आधीच. ओके, आता नंबरिंग कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6 आहे. आता तुम्हाला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला माहिती आहे. त्याच्यामध्ये ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये वरून तिसरा OH हा लेफ्टला असतो आणि लेफ्टला असलेले आपण वरती लिहितोय. म्हणजे हा C3 इथला OH असा वरती लिहायचा, इथं H, आणि बाकीचे आता OH काय येणार आहेत असे खाली येणार आहेत. OH इथे कार्बन नंबर 1 सोडून. आता कार्बन नंबर 1 ॲनोमेरिक कार्बन आहे तो. ओके, आता आपल्याला अल्फा हवे, ही अल्फा साईड खालची. ओके, अल्फा हवे म्हणजे OH ग्रुप असा खाली इथं लिहायचा कार्बन नंबर 1चा. ओके, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. आता सपोज तुम्हाला बीटा विचारलं असतं तर सगळं स्ट्रक्चर सेम, फक्त कार्बन नंबर 1 वरचा OH वरती लिहायचा, म्हणजे तो काय होतोय बीटा डी. ओके, आता विचारलेलं आहे आपल्याला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज हे स्ट्रक्चर असं ड्रॉ करायचं, मी आता सांगितलं तसं. ओके, करेक्ट स्ट्रक्चर, करेक्ट बॉन्डिंग करायचं, हा कार्बनला O प्रॉपर बॉन्डिंग करायचं आणि करेक्ट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. नेक्स्ट आता बघा क्वेश्चन आहे, राईट द स्ट्रक्चर ऑफ ज्युटर आयन ऑफ ॲलेनाइन. आता ॲलेनाइन एक अमिनो ऍसिड आहे. अमिनो ऍसिड मध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा पार्ट एवढा फिक्स असतो. ॲलेनाइन मध्ये इथले हे CH3 असतो, हे ॲलेनाइन आहे. आता ज्युटर आयन म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज दोन्ही एकाच मॉलिक्यूल मध्ये असलेलं ज्युटर आयन, दॅट इज डायपोलर आयन. काय करायचंय, हा ऍसिड मधला H+ उचलायचा आणि याला ऍड करायचा, म्हणजे इथं काय होईल NH3+ आणि COO-. दिस इज अ ज्युटर आयन, डायपोलर आयन ऑफ ॲलेनाइन. ओके, हे स्ट्रक्चर आता इथे विचारले ते ड्रॉ करायचं. तुम्ही असं स्ट्रक्चर ड्रॉ करू शकता किंवा असं, ज्युटर आयन ऑफ ॲलेनाइन. ओके, नेक्स्ट बघा आता, राईट द नेम ऑफ द युनिट टू विच ग्लुकोज युनिट इज लिंक टू फॉर्म सुक्रोज. आपण मगाशीच बघितलेलं इथे सुक्रोज मध्ये ग्लुकोज युनिट कुणाला जॉईन झालेलं असतं, बीटा डी फ्रुक्टोज. ते आन्सर लिहायचंय, आन्सर इज बीटा डी फ्रुक्टोज. ओके, नेक्स्ट 5th क्वेश्चन बघा आता, राईट द नेम ऑफ द बेस प्रेझेंट इन DNA बट नॉट फाउंड इन RNA. ह्याच्यासाठी मी थोड्या टिप्स सांगते बघा तुम्हाला. इथे आता हे बेस आहेत. ओके, आता यातले ॲडेनाइन आणि ग्वानाइन हे डिराइव्ड फ्रॉम प्युरिन. प्युरिन हा 2 रिंगचं स्ट्रक्चर असतं, त्याच्यापासून डिराइव्ह झालेले, हे लक्षात ठेवायला अग. ओके, आणि नेक्स्ट थायमाइन आणि सायटोसाइन, दिस आर डिराइव्ड फ्रॉम पिरिमिडिन, तो 1 रिंगचा असतो. ओके, आता अग TC. अजून एक इन्फॉर्मेशन इथं लक्षात ठेवायला येते आपल्याला, ॲडेनाइन जॉईंट टू थायमिन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड आणि ग्वानाइन जॉईंट टू सायटोसाइन बाय 3 हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर ही ॲडेनाइन आणि थायमाइनची असते आणि ग्वानाइन आणि सायटोसाइनची असते. ओके, नेक्स्ट आता हे झालं असं सगळं DNA मधलं. आता RNA मध्ये काय करायचं, फक्त हा थायमाइन नसतो, थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असतो. ओके, म्हणजे DNA मध्ये अग TC आणि RNA मध्ये काय येणार आहे, अग UC. बरोबर. आणि अजून एक करा, इथे असा चार्ट काढायचा आणि यांचे सगळ्यांचे स्ट्रक्चर इथे ड्रॉ करायचं. एक ॲडेनाइन ड्रॉ केला की ग्वानाइन येतं, थायमाइन ड्रॉ केला की हे येतोय, म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी करून स्ट्रक्चर पण हे करायचं. असं एक चार्ट आपण बनवायचा, म्हणजे बऱ्याच क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला इथे लिहिता येतील. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट क्वेश्चन, आता त्यातलं विचारलेलं आहे, आन्सर येणार आहे थायमिन. ओके, आन्सर असं लिहायला लागेल, द बेस थायमिन प्रेझेंट इन DNA बट नॉट फाउंड इन RNA. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6th one, it is write the number of chiral carbon atoms present in fructose. फ्रुक्टोज मध्ये किती कायरल कार्बन ॲटम आहेत. आता हे फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे.
ओके, फ्रुक्टोज इज अ कीटो हेक्झोज, कीटो ग्रुप असतो आणि हेक्झोज 6 कार्बन ॲटम. बरोबर, त्यातले हे हा कार्बन, दिस वन, दिस 3 आर कायरल कार्बन, देअरफॉर कायरल कार्बन्स आर 3, म्हणून आन्सर येणार आहे 3. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आता, शुगर प्रेझेंट इन डीएनए इज. आता स्ट्रक्चर लिहायला पाहिजे आणि नाव पण लिहायला पाहिजे, कारण त्यांनी तसं मेन्शन केलं नाही, त्यामुळे अशा वेळी काय करायचं, स्ट्रक्चर पण ड्रॉ करायचं आणि नेम पण लिहायचं. याच्याबद्दलची थोडी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते बघा. इथे हा डी रायबोज आहे. ओके, डी रायबोज, डी म्हणजे लास्ट कायरल कार्बन, त्याचा OH राईट हँड साईडला, हे डी कॉन्फिगरेशन डी आहे. आणि रायबोज 5 कार्बन ॲटम वाला. ओके, CHO इथे, हे रायबोज आहे. त्यातला आता हा O या सीला जॉईन करायचा, H ह्या ओला, म्हणजे अक्रॉस द डबल बॉन्ड हे लिंक करायचं, असं स्ट्रक्चर तयार होईल. हा OH इकडे लेफ्ट हँड साईडला आहे पहिला, दॅट इज दिस इज अ बीटा डी रायबोज झाला. ओके, आता त्याचे होवर स्ट्रक्चर बघा जरा. त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर आपण मगाशी सांगितलं तसं लक्षात ठेवून ड्रॉ करायचं. आता हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं, हे बीटा डी रायबोज आहे, हे RNA मध्ये असतं, हे RNA मध्ये असतं. ओके, म्हणजे बीटा डी रायबोज RNA मध्ये असणार आहे. मग DNA मध्ये काय असतो बघा, फक्त हा कार्बन नंबर 2 वरचा जो हा O आहे, हा O नाही, रिमूव्ह करायचा याला. बरोबर, म्हणजे काय होणार, 2T ऑक्सी, 2 नंबरचा ऑक्सिजन रिमूव्ह केला, दॅट इज 2T ऑक्सी, दॅट इज बीटा डी 2D ऑक्सी रायबोज. हे DNA मध्ये असतं. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करून नेम लिहायला लागेल. हे असं स्ट्रक्चर ड्रॉ करून नेम लिहायला लागेल. ओके, स्ट्रक्चर पाठ करू नका, लॉजिकली ड्रॉ करायला बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग रिएक्शन. आता इथे हा CH3 असा असेल क्वेश्चनमध्ये, म्हणजे ते अल्फा अमिनो ऍसिड होईल, ॲलॅनाइन होईल. ओके, मी हे कन्सिडर करून आन्सर लिहिलेलं आहे. तर हे दिलेले आहेत, यातला हा OH आणि ह्यातला H. ओके, हा वॉटर रिमूव्ह झाला आणि पेप्टाइड बॉन्ड तयार झाला असा, आणि ही कंप्लीट अशी रिएक्शन लिहायला पाहिजे, दिस इज अ पेप्टाइड बॉन्ड. ओके, म्हणजे तुम्हाला करेक्ट रिएक्शनला 1 मार्क मिळेल. ओके, दिस इज अबाउट द व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन. नेक्स्ट टाईप शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप 1, म्हणजे 2 मार्कचे क्वेश्चन. फर्स्ट बघा, एक्सप्लेन प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम सुक्रोज. रीड द क्वेश्चन केअरफुली. कशापासून विचारले, सुक्रोज. ओके, नेक्स्ट, नाव इथे मार्क्स बघा, करेक्ट रिएक्शन विथ कंडिशन 1 मार्क. ओके, त्या 1 मार्क मधला हाफ मार्क हा कंडिशनला आहे. तुम्ही कंडिशन लिहिल्या नाहीत की हा हाफ मार्क नाही मिळणार. ओके, देअरफॉर राईट द करेक्ट रिएक्शन विथ कंडिशन, हा 1 मार्क झाला. आणि सेकंड बघा, ह्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे, म्हणजे ग्लुकोज कसा प्रिपेअर केला ते लिहायचं आहे. ह्या रिएक्शनचं आधी एक्सप्लेनेशन लिहिलं. ओके, नेक्स्ट, आता हा ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मिळाले, ते सेपरेट करायला ऍड इथेनॉल ड्युरिंग कुलिंग, दिस इज इम्पॉर्टंट. आणि मग हा इन्सोल्युबल असतो इथेनॉलमध्ये, तो सेपरेट आउट होतोय, क्रिस्टलाइज आउट होतोय फर्स्ट. ओके, आणि मग फिल्टर करायचं आणि क्रिस्टल्स ऑफ ग्लुकोज मिळतात. हे पॉइंट्स आले पाहिजेत. ओके, दिस एक्सप्लेनेशन कॅरी 1 मार्क. हे एक्सप्लेनेशन आणि हे एक्सप्लेनेशन 1 मार्क, दिस अँड दिस. ओके, नेक्स्ट, नाव नेक्स्ट क्वेश्चन, राईट केमिकल रिएक्शन फॉर फॉलोइंग कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन विचारलेले आहेत बघा, ग्लुकोज टू ग्लुकोज ऑक्साईम, ग्लुकॉक्साईम आणि ग्लुकोज इंटू ग्लुकॉनिक ऍसिड. तुम्ही स्वतः ग्लुकोजच्या सगळ्या रिएक्शनचा चार्ट करा. इकडे ग्लुकोज लिहायचं आणि ग्लुकोजच्या सगळ्या रिएक्शन एका पेजवरती असा चार्ट करा तुमच्या नोटबुकमध्ये. तुम्ही स्वतः करा, कुणाचा रेडी बनवलेला चार्ट वापरू नका. तुम्ही चार्ट बनवताना त्याचा अभ्यास होणार आहे. ओके, आता इथे ऑक्साईम हवे आपल्याला. ऑक्साईम मीन्स असं हवे, ऑक्साईम हवा असेल की रिएक्शन विथ हायड्रॉक्सिलामाइन NH2OH. ओके, आता रिएक्शन करताना बघा, व्हेरी सिम्पल, यातला O, ग्लुकोजमधला हा O आणि यातला हा H2, दिस H2O इज रिमूव्ड.
आणि मग इथे डबल बॉन्ड तुटले, इथे 2 बॉन्ड तुटले, त्यामुळे डबल बॉन्ड तयार होणार आहे, CH डबल बॉन्ड NOH. दिस इज अ ऑक्साईम फंक्शनल ग्रुप, म्हणून ग्लुकोऑक्साईम झाला. रिॲक्शन लिहिताना केअरफुली हा कार्बनला कार्बन बॉन्ड आले पाहिजेत. ओके, केअरफुली लिहा. ओके, नेक्स्ट. नाव ग्लुकोज टू ग्लुकॉनिक ऍसिड. आता इथे मी मगाशी तुम्हाला ट्रिक सांगितली, ग्लुकॉनिक N म्हणून ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन करायची. ब्रोमीन वॉटर बरोबर रिॲक्शन केली की हा CHO, दिस वन, कन्वर्टेड इनटू ऑक्सिडाइज टू COOH बाय युझिंग ब्रोमीन वॉटर. ओके, अँड गिव्स अ ग्लुकॉनिक ऍसिड, मोनोकार्बॉक्सिलिक ऍसिड. ओके, नेक्स्ट. थर्ड क्वेश्चन. डिफाइन पेप्टाइड बॉन्ड. राईट टाइप्स ऑफ प्रोटीन डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर शेप. आता पेप्टाइड बॉन्डची डेफिनेशन टेक्स्टबुक मधली लिहायची, कारण डिफाईन म्हटले द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा अमिनो ऍसिड टू इच अदर इज कॉल्ड पेप्टाइड बॉन्ड. ओके, 1 मार्क. पण माझे असं सजेशन आहे की तुम्ही हे ॲडिशनल, आपल्याला माहिती आहे पेप्टाइड बॉन्ड, ॲज अ एक्झाम्पल, एखादं एक्झाम्पल लिहा. माहीत नाही आपल्याला मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, कधी कधी लिहू शकतं, पण नेहमी डिफाईन डेफिनेशनला करेक्ट डेफिनेशन कॅरी 1 मार्क असतो. ओके, हा ॲडिशनल पॉईंट लिहून ठेवा. ओके, नेक्स्ट. क्लब केलेला क्वेश्चन दुसरा, टाइप्स ऑफ प्रोटीन डिपेंडिंग ऑन मॉलिक्युलर शेप. ग्लोब्युलर प्रोटीन हाफ मार्क आणि फायब्रस प्रोटीन हाफ मार्क. ओके, नेक्स्ट. डिफाईन फॉलोइंग टर्म्स, न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड. आता थोडंसं न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला ह्याचे आन्सर जास्त चांगले लिहिता येतील. बघा, इथं पेंटोज शुगर आहे. ओके, आणि इथं त्याला नायट्रोजिनस बेस जोडलेलं असतं, हे पेंटोज शुगर. हे झालं न्यूक्लियोसाइड, आणि याला इकडे फॉस्फेट लिंक केला की न्यूक्लियोटाइड. म्हणजे न्यूक्लियोसाइडला फॉस्फेट लिंक केला की न्यूक्लियोटाइड. ओके, आता एकदा हा पाठ काढला की याचा आन्सर लिहिणं सोपं होईल. डिफाईन न्यूक्लियोटाइड. न्यूक्लिक म्हणजे DNA आणि RNAचे मोनोमर्स आहेत, ते न्यूक्लियोटाइड म्हणायचं त्यांना. ही प्रॉपर डेफिनेशन लिहायची. ओके, नेक्स्ट. आता थोडीशी ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी इथे लिहिली आहे की न्यूक्लियोसाइडला त्याचा मोनोफॉस्फेट म्हणजे न्यूक्लियोटाइड. ओके, 5-OH ला, आणि असं लिहिलंय, ॲडिशनल आहे आपण. ओके, न्यूक्लियोसाइड. न्यूक्लियोसाइड इज फॉर्म बाय जॉईनिंग एनोमेरिक कार्बन ऑफ द पेंटोज शुगर. ओके, म्हणजे मोनोसॅकराइड विथ नायट्रोजन ऑफ अ बेस. मग अशी सांगितलं तसं पेंटोज शुगर आणि त्याला इकडं नायट्रोजन बेस जोडला की न्यूक्लियोसाइड तयार होतं. ओके, नेक्स्ट. आता क्वेश्चन. एक्सप्लेन डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. आता क्वेश्चन बघा, एक्सप्लेन विचारलंय. एक्सप्लेन करायचंय आपल्या लँग्वेजमध्ये, आपण एक्सप्लेन करू शकतोय. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आधी फर्स्ट डिनेचरेशन ऑफ प्रोटीनची डेफिनेशन लिहा, जी टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे ती. ओके, आणि आता डिनेचरेशन एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्यासाठी थोडा कन्सेप्ट समजून घ्या. घरामध्ये दुधाचं दही बनवतोय, दॅट इज अ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. किंवा एग बॉईल करतोय, दॅट इज अ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. ओके, ती एक्झाम्पल मी तर शेवटी दिलेली आहे. आता डिनेचरेशन थोडंसं समजून घेऊया, म्हणजे हे आपल्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करता येईल. प्रोटीन प्रायमरी स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड असतं आणि पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतं, हे प्रायमरी स्ट्रक्चर. आणि सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरीमध्ये काय असतं, नॉन कोव्हॅलंट अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतात अशा मध्ये मध्ये. त्याचं एक स्ट्रक्चर असतं, आणि दॅट स्ट्रक्चर इज रेस्पॉन्सिबल फॉर प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. हे सगळं लिहायचं आधी आपल्या लँग्वेजमध्ये. ओके, आता डिनेचरेशन म्हणजे काय, वेन प्रोटीन इज हीटेड ऑर रिएक्टेड विथ ऍसिड ऑर विथ बेस, देन these bonds, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, ते बॉन्ड डिस्टर्ब होत आहेत. ते बॉन्ड डिस्टर्ब होत आहेत म्हणजे स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं. स्ट्रक्चर डिस्टर्ब होतं म्हणजे बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी लॉस होते. ओके, म्हणजे डिनेचरेशनच्या वेळी हे सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी स्ट्रक्चर डिस्टर्ब होत आहेत, पण प्रायमरी स्ट्रक्चर डिस्टर्ब होत नाही, हे लक्षात ठेवा आणि हे मेन्शन करायचं. ओके, आपल्या ॲन्सरमध्ये हे सगळे पॉईंट्स आपण मेन्शन करायचे. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिफाईन एन्झाईम.
राईट इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ एन्झाईम कॅटॅलिसिस. ओके, आता बघा इथे डिफाईन एन्झाईम, एन्झाईमची डेफिनेशन. एन्झाईम म्हणजे काय, तर बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट असतात. आपल्या बॉडीमध्ये जे केमिकल रिएक्शन होतात ते ह्या pHला होतात आणि आपल्या बॉडी टेम्परेचरही असतं 37°C. ह्या टेम्परेचर आणि ह्या pHला केमिकल रिएक्शन होतात आणि ते कॅरीड आउट कोण करतं, तर बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट, त्याला एन्झाईम म्हणतात. ही प्रॉपर डेफिनेशन लिहायची ॲज अ डिफाईन एन्झाईममध्ये. आता इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ एन्झाईम विचारलंय. क्वेश्चन बघून म्हणजे मार्क्स बघून अँसर लिहायचं. हा 2 मार्कचा क्वेश्चन आहे. डेफिनेशनला 1 मार्क केला म्हणजे आता ॲप्लिकेशनला राहिले 1 मार्क, म्हणजे 2 ॲप्लिकेशन इनफ आहेत. टेक्स्टबुकमध्ये आपल्याकडे 4 ॲप्लिकेशन दिलेत, त्यातले 4 ॲप्लिकेशन तुम्ही करून ठेवा. त्यातले जे तुम्हाला सोपे वाटतात ते 2 ॲप्लिकेशन इथे लिहा. इच कॅरी हाफ मार्क. ओके, असं मी एक अंदाजे मार्किंग स्कीम सांगत असते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ फॉलोइंग. 2-deoxy D-रायबोज. ॲक्च्युली हा बीटा D 2-deoxy रायबोज असतो. बीटा आहे ते. ओके, त्यामुळे इथे असं मेन्शन करायला लागेल म्हणजे बीटा येणार आहे. मी मगाशी कसं ड्रॉ करायचं सांगितलेलं आहे तुम्हाला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला आला की त्याच्यावरून हे आपोआप येतं. ओके, त्याने बीटा आहे त्यामुळे हा वच वरती असणार. आणि सायटोसाईनचं स्ट्रक्चर विचारलंय. सायटोसाईन तर नायट्रोजन बेसेस आहेत. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी करून ते स्ट्रक्चर लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. एक्सप्लेन ग्लोब्युलर अँड फायब्रस प्रोटीन विथ एक्झाम्पल. आता त्यांनी विचारलंय एक्सप्लेन. आता पॉइंट्स लक्षात ठेवा. तेच पॉइंट ग्लोब्युलरला लिहायचे आणि सिमिलर पॉइंट फायब्रस प्रोटीनला लिहायचे. ग्लोब्युलर प्रोटीनमध्ये बघा शेप स्पेरिकल, त्याच्या नावातच आहे ग्लोब्युलर, ग्लोब लाईक, स्पेरिकल. असं का शेप आहे, कॉइलिंग होतंय म्हणून तो पॉइंट, म्हणजे याच्यावरून हा पॉइंट लक्षात ठेवायचा. हे वॉटरमध्ये सोल्युबल असतात. ओके, इनुलिन, एक अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन, हे सगळे एखादं एक्झाम्पल लिहा. पण हे सगळी एक्झाम्पल लक्षात ठेवा कारण कधी कधी याच्यावरती MCQ किंवा व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन येतं. त्यामुळे सगळी एक्झाम्पल लक्षात ठेवा. म्हणजे असे पॉइंट्स लिहा. शेप तो कशामुळे, वाय, सोल्युबिलिटी, वॉटर सोल्युबल आणि एक्झाम्पल. सेम पॉइंट्स म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं तर ते फायब्रस प्रोटीनला लिहायचं. फायब्रस नावातच आहे फायबर सारखं, म्हणजे इलॉंगेटेड रॉड लाईक शेप. ओके, हा कशामुळे असतो, कारण प्रोटीन पॅरलल असे पॉलिपेप्टाइड चेन पॅरलल असतात म्हणून. ओके, आता ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉइंट आहे, हायड्रोजन बॉन्ड्स अँड डायसल्फाइड बॉन्ड्स आर रेस्पॉन्सिबल फॉर दिस शेप. ओके, आणि ग्लोब्युलर सोल्युबल आहेत, हे इनसोल्युबल आहेत. आणि इथे एक्झाम्पल आता बघा, हे जे फायब्रस सारखे स्ट्रक्चर असलेले ऊल, नेल, जे आपली नखं, हेअर, ओके, हे सगळे त्याच्यामध्ये किरॅटिन प्रोटीन असतं. याच्यावरती पण MCQ किंवा व्हेरी शॉर्ट विचारू शकतात. याच्यामध्ये कुठलं प्रोटीन असतं, किरॅटिन प्रोटीन. ओके, आणि आपले मसल पण असेच आहेत ना, इलॉंगेटेड आहेत, त्याच्यामध्ये मायोसिन प्रोटीन असतं. ओके, ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता तुम्हाला हे पॉइंट सगळे लिहायचे तसे. एक्सप्लेन म्हटलंय त्यामुळे एकाखाली एक लिहिलं आपण, ग्लोब्युलर आणि मग लिहिलं फायब्रस. बट सपोज जर क्वेश्चन विचारला असता की कम्पेअर द ग्लोब्युलर प्रोटीन अँड फायब्रस प्रोटीन, तर तुम्ही तेच पॉइंट्स 2 पॉइंटमध्ये करू शकता आणि कंपॅरेटिव्ह पॉइंट्स लिहू शकताय. ओके, एक्झाम्पल. नेक्स्ट क्वेश्चन हा सोपा आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे, मार्क्स गेनिंग क्वेश्चन, टाइम सेव्हिंग क्वेश्चन आहे. क्लासिफाय द फॉलोइंग कार्बोहायड्रेट्स इनटू मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आता दिलेले आहेत ग्लुकोज. ग्लुकोज कोण आहे, मोनोसॅकॅराइड आहे. सेल्युलोज कोण आहे, पॉलिसॅकॅराइड. स्टार्च आणि सेल्युलोज हे पॉलिसॅकॅराइड आहेत, लक्षात ठेवा. माल्टोज हे डायसॅकॅराइड आहे आणि स्टॅच्युओज हे आहे टेट्रासॅकॅराइड, पण त्यांनी विचारलंय ऑलिगोसॅकॅराइड म्हणजे नाव दिलेलं आहे त्यामुळे आपण लिहायचं ऑलिगो. ऑलिगोचं मिनिंगच आहे 2 to 10 मॉलिक्युल्स असले की त्याला ऑलिगोसॅकॅराइड म्हणतात. त्यांनी ऑलिगो हा शब्द वापरला त्यामुळे आपण इथं ऑलिगोसॅकॅराइड, तुम्ही ब्रॅकेटमध्ये तो टेट्रासॅकॅराइड असं मेन्शन करू शकता. ओके,
नेक्स्ट शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स टाईप 2 म्हणजे 3 मार्क्सचे क्वेश्चन्स. क्वेश्चन फर्स्ट बघा, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स विथ एक्झाम्पल्स. ओके, आता एक्सप्लेन करायचं आहे आपल्याला. इझी पार्ट आहे एकदम. चार्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे, ट्री डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यावरून लिहित जायचं. आता आधी कार्बोहायड्रेटचे 3 मेन ग्रुप्स आहेत बेस्ड ऑन हायड्रोलिसिस हे लिहायचं. मोनोसॅकॅराइड डू नॉट हायड्रोलाइज म्हणजे मोनोसॅकॅराइडचं मिनिंग लिहा, एक्झाम्पल. देन ऑलिगोसॅकॅराइड हायड्रोलिसिस गिव्स 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकॅराइड म्हणजे मिनिंग लिहा. त्याचे 3 सब टाइप्स आहेत. एक डायसॅकॅराइड, त्याचं मिनिंग, एक्झाम्पल आपल्याला केलेली आहेत आपण. हे तिन्ही एक्झाम्पल परफेक्ट करून ठेवा. सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सुक्रोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज, माल्टोज दोन्ही ग्लुकोज आणि लॅक्टोज त्याच्या नावातच आहे. अधिक लॅक्टोज लिहा म्हणजे स्ट्रक्चर काढताना चुकणार नाही. हे मी लक्षातच ठेवायचं असं. लॅक्टोज म्हटलं की गलॅक्टोज आणि ग्लुकोज. ओके, नेक्स्ट ट्रायसॅकॅराइड, मिनिंग लिहा. ट्राय म्हणजे 3 मोनोसॅकॅराइड देतात. एक्झाम्पल रॅफिनोज, ह्याच्यामध्ये 1 ग्लुकोज, 1 फ्रुक्टोज आणि 1 गलॅक्टोज. ओके, नेक्स्ट टेट्रासॅकॅराइड हायड्रोलिसिस गिव्स 4 मोनोसॅकॅराइड. एक्झाम्पल स्टॅच्यूज लक्षात ठेवा. 1 ग्लुकोज, 1 फ्रुक्टोज आणि 2 गलॅक्टोज. ओके, नेक्स्ट चार्टच्या फॉर्ममध्ये तुम्ही केलेलंच आहे. नेक्स्ट हा झाला 1 टाईप मोनोसॅकॅराइड. सेकंड टाईप झाला ऑलिगोसॅकॅराइड आणि आता थर्ड टाईप आहे पॉलिसॅकॅराइड. मीन्स ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस गिव्स लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड्स. ओके, एक्झाम्पल स्टार्च आहे, सेल्युलोज आहे, ग्लायकोजन आहे आणि तुम्ही असा चार्ट पण काढू शकताय. पण त्यांनी एक्सप्लेन म्हटलंय म्हणून माझं असं मत आहे की तुम्ही एक्सप्लेन करा. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द ऍक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन ग्लुकोज. आता 3 रिएजंट्स दिलेत, इच कॅरी 1 मार्क. ऍसिटिक अनहायड्राइड. आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. ओके, मी मगाशीच सांगितलंय तुम्ही चार्ट बनवा एक ग्लुकोजच्या रिएक्शनचा. ऍसिटिक अनहायड्राइड व्हेरी सिम्पल. इकडे बघा, असा हा ग्लुकोज आहे CHO आणि इथे CHOH आहे OH. ऍसिटिक अनहायड्राइड ऍड केल्यानंतर हा जो H आहे म्हणजे अल्कोहोल मधले जे H आहेत हे 4 आणि दिस वन 5. ओके, these आर रिप्लेस्ड बाय ऍसिटाइल ग्रुप. मग 5OH आहेत म्हणून 5 ऍसिटिक अनहायड्राइड लागणार. दिस 5H रिप्लेस्ड बाय 5 ऍसिटाइल ग्रुप म्हणजे हा. इकडे असा ब्रेक करायचा आणि इथं ब्रेक केला ना म्हणून हे COCH3 जॉईन करायचं ह्याला ओला. H काढायचा आणि हे जॉईन करायचं आणि H ह्याला जॉईन करायचं म्हणजे साईड प्रोडक्ट तुमचा CH3COOH ऍसिटिक ऍसिड मिळेल. ओके, ग्लुकोज पेंटा ऍसिटेट. नेक्स्ट आता हायड्रॉक्सिलामाइन. मग अशी केलेलं आहे आपण. हायड्रॉक्सिलामाइन गिव्स ऑक्झाईम. यातला H2 आणि हा O. H2O रिमूव्ह होतोय आणि तर CH डबल बॉन्ड ब्रेक झाला म्हणून डबल बॉन्ड NOH ऑक्झाईम मिळतोय. ओके, बाकी स्ट्रक्चर सेम ठेवायचं. ओके, नेक्स्ट हायड्रोजन आयोडाईड. लक्षातच ठेवायचं हा रिड्युसिंग एजंट आहे. इट रिड्युसेस टू N-हेक्झेन. 6 कार्बन आयटमचा स्ट्रेट चेन कंपाऊंड N-हेक्झेन मिळतोय. नेम लिहायला विसरायचं नाही, हे लिहायचे, कंडिशन लिहायचे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डिफाइन कार्बोहायड्रेट्स. ओके, ड्रॉ द हायफर्थ प्रोजेक्शन स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग. आता डिफाइन कार्बोहायड्रेट डेफिनेशन विचारले त्यामुळे टेक्स्टबुक मधली आहे तशी डेफिनेशन लिहावी. टेक्स्टबुक मध्ये आहे. These are polyhydroxyaldehyde or polyhydroxyketone or the compounds which gives rise to such a units on hydrolysis. Okay, next. आता स्ट्रक्चर विचारले अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. मी मगाशी कसं ड्रॉ करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला तुमच्या डोळ्यासमोर असला की हे स्ट्रक्चर येतं. ओके, आता अल्फा विचारलंय त्यामुळे हा OH असा इथं खाली पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे वरून तिसरा OH हा लेफ्टला असतो म्हणजे हा वरती पाहिजे. ओके, बाकीचा हा OH खाली पाहिजे. ओके, नेक्स्ट एकदा प्रॅक्टिस करा. तुम्हाला समोर फीचर प्रोजेक्शन फॉर्म्युला असला पाहिजे आपल्या डोळ्यासमोर म्हणजे हे ड्रॉ करता येते पटकन. आता
माल्टोज विचारलंय. एकदम इझी आहे बघा. मी तुम्हाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं सांगितलं. ओके, ते कसं करायचं आत्ताच ट्रिक सांगितलेली आहे, ते ड्रॉ करायचं. अनेकदा ते स्ट्रक्चर इथं ड्रॉ करून ठेवायचं. ओके, आणि तुम्हाला मी हे सुरुवातीलाच सांगितलंय, याच्यात माल्टोजमध्ये आणि लॅक्टोजमध्ये 1,4 लिंकेज असतं. त्यामुळे याचा 1 आणि याचा 4, इथला H आणि OH वॉटर रिमूव्ह करायचा आणि असा हा ग्लायकोसिडिक बॉन्ड दाखवायचा. त्याचं नाव येणार आहे, हा अल्फा आहे, हा अल्फा आहे, त्यामुळे अल्फा, याचा 1 आणि याचा 4 म्हणून 1,4 ग्लायकोसिडिक बॉन्ड असं नेम लिहायचं आहे. ओके, सोपं एकदम. एकदा तुम्हाला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आला की बाकीचे येत आहेत. ओके, नेक्स्ट नाव एक्सप्लेन D and L configuration in sugar. Write a chemical reaction to convert glucose into glucosinोहायड्रीन. इथं लक्षात ठेवा, आपली कधी कधी काय गडबड होते. एक्सप्लेन D and L कॉन्फिगरेशन इन शुगर आपण लिहितोय, हा एक्सप्लेनेटरी क्वेश्चन आहे. आणि मग नंतरचा पार्ट हा काय आहे, क्लब केलेला अजून एक क्वेश्चन आहे, तो कधी कधी विसरू शकतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, अँसर लिहून झालं आपलं क्वेश्चनचं की परत एकदा क्वेश्चन वाचायचं की आपण सगळं अँसर लिहिलंय ना, कन्फर्म करायचं. ओके, आता DL शुगर एकदम इझी पार्ट आहे बघा. ऍक्च्युली प्रेफिक्स D अँड L इन मोनोसॅकॅराइड इंडिकेट्स रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन. म्हणजे काय, तर ग्लिसरॉल्डिहाइड आपल्याला माहिती आहे, ग्लिसरॉल्डिहाइड. ओके, ह्याला स्टँडर्ड मांडलं त्याने सुरुवातीला. ओके, ह्याला स्टँडर्ड मांडलं. ओके, नेक्स्ट, ह्याच्यात एक कायरल कार्बन ॲटम आहे, त्यामुळं नंबर ऑफ इनॅन्शिओमर्स किती येतील, 2 येतील. म्हणजे हे मिरर इमेज येईल की हा एक आणि हा एक. ओके, हे स्टँडर्ड मांडलंय ग्लिसरॉल्डिहाइड. आता त्याच्यामध्ये काय झालं, त्याचा तो इथे जो लास्ट कायरल कार्बन असतो, आता ह्याच्यामध्ये एकच कार्बन आहे, कायरल कार्बन आहे, त्यामुळं हा आहे तो OH जर राईट हँड साईडला असेल तर कॉन्फिगरेशन D, आणि तो जर लेफ्ट हँड साईडला असेल तर कॉन्फिगरेशन कॅपिटल L. कॅपिटल D आणि कॅपिटल L इंडिकेट्स द कॉन्फिगरेशन. इथं लक्षात ठेवा की हे कॅपिटल D आणि कॅपिटल L हे रोटेशनचा आणि त्याचा कॉन्फिगरेशनचा काहीही संबंध नाहीये. ऍक्च्युली इथं ग्लिसरॉल्डिहाइडमध्ये डेक्स्ट्रोरोटेटरी हे कॉन्फिगरेशन D आहे, पण असंच असेल असं नाही. ओके, मग हे सांगितलं की सांगायचं की ह्या Dचं आणि Lचं मिनिंग सांगा. Dचं मिनिंग सांगितलं मी आता, तसं लिहा, आणि Lचं मिनिंग सांगितलं ते लिहायचं. आता एक वाक्य महत्वाचं, मोनोसॅकॅराइड इज असाइन D and L कॉन्फिगरेशन ऑन द बेसिस ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ लास्ट, म्हणजे लोएस्ट कार्बन, कायरल कार्बन इन फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आता 2 एक्झाम्पल लिहायची ते बघा. आपल्याला माहिती आहे फ्रुक्टोज, डी फ्रुक्टोज आणि डी ग्लुकोज दोन्ही माहिती आहेत. इथे बघा, हा डी ग्लुकोज, ग्लुकोजचं स्ट्रक्चर लिहिलं, वरून तिसरा OH इकडे काढला लेफ्टला. याच्यामध्ये फ्रुक्टोजमध्ये पण वरून तिसरा OH लेफ्टला आहे. फ्रुक्टोजमध्ये हे कीटोन आहे, इकडे हे अल्डिहाइड आहे, बाकी सगळं लिहिलं. आता ह्या Dचं मिनिंग बघा. D मीन्स दिस लास्ट कायरल, म्हणजे हा जे CH2OH शेजारचा इथला, खालून इथला हा. हियर दिस OH ग्रुप इज प्रेझेंट ऑन द राईट हँड साइड, म्हणून याचं कॉन्फिगरेशन D आहे. आणि याचा आणि याचा काही संबंध नाही आहे, हे डेक्स्ट्रोरोटेटरी आहे म्हणून याचं प्लस लिहिलंय. ओके, हे रोटेशन दाखवतं आणि हा कॅपिटल D कॉन्फिगरेशन दाखवतोय. आता याच्यामध्ये बघा, फ्रुक्टोजमध्ये बघा, हे लास्ट कायरल कार्बन ॲटमचा OH राईट हँड साईडला आहे म्हणून कॉन्फिगरेशन कॅपिटल D लिहिलं. ओके, रिलेटेड टू ग्लिसरॉल्डिहाइड स्टँडर्ड मांडलेलं आहे. ओके, पण हा लिव्होरोटेटरी आहे म्हणून मायनस लिहिलेलं आहे. म्हणजे याचा आणि याचा काही संबंध नाही. दिस गिव्स इंडिकेट्स द कॉन्फिगरेशन अँड दिस इंडिकेट्स द रोटेशन. ओके, जे आन्सर लिहायला पॉइंट्स लक्षात ठेवा. आधी D आणि L हे रिलेटिव्ह कॉन्फिगरेशन आहे, ग्लिसरॉल्डिहाइड स्टँडर्ड मानलेलं आहे. Dचं मिनिंग लिहा, Lचं मिनिंग लिहा, आणि मग D आणि L कुठल्या कार्बनला कन्सिडर करून केलेलं असते ते लिहून एक एक्झाम्पल लिहिलंय. ओके,
नेक्स्ट अजून एक क्वेश्चन इथं क्लब केलेला आहे की राईट अ केमिकल रिएक्शन टू कन्वर्ट ग्लुकोज इंटू ग्लुकोज सायनोहायड्रीन. ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. सायनोहायड्रीन म्हणजे SCN. आता ग्लुकोज इथं वरती हा अल्डिहाइड ग्रुप आहे, डबल बॉन्ड ओ आहे. SCN ऍड करायचा अक्रॉस दिस डबल बॉन्ड आहे. हा निगेटिव्ह पार्ट आहे त्यामुळे हा पॉझिटिव्ह आहे, याला ऍड करायचा आणि CN ह्या कार्बनला ऍड करायचा. ओके, आणि असं स्ट्रक्चर मिळेल. आपण अल्डिहाइड कीटोन टॉपिकमध्ये ही रिएक्शन स्टडी केलेली आहे. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट क्वेश्चन. डिफाईन अमिनो ऍसिड्स. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ झ्विटरायन ऑफ ॲलॅनाइन आणि हॉवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. जनरली हे 3 मार्कचे आणि 4 मार्कचे क्वेश्चन आहेत. ते क्वेश्चन सब क्वेश्चन क्लब केलेले असतात, त्यामुळं केअरफुली सगळ्या क्वेश्चनची आन्सर आलेत की नाही बघा. डिफाईन अल्फा अमिनो ऍसिड. आता डेफिनेशन पार्ट नाही करायची, तुम्ही डोळ्यासमोर असं लिहिलं, लक्षात ठेवलं ना, अल्फा हा कार्बन अल्फा, अल्फा अमिनो ऍसिड. ओके, ही डेफिनेशन आपल्याला लिहिता येते. ओके, नेक्स्ट. अल्फा अमिनो ऍसिड डेफिनेशन विचारली, एक एक्झाम्पल लिहून ठेवा. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ झ्विटरायन ऑफ ॲलॅनाइन. मगाशी केलेलं आहे आपण हे. ॲलॅनाइन तर CH3 असणार, झ्विटरायन डायपोलर आयन, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पोल पण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे हॉवर्थ फॉर्म्युला ऑफ सुक्रोज. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं की अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं युनिट कसं लिहायचं ते सांगितलं. ते एक लक्षात ठेवलं की बरीच स्ट्रक्चर्स तुम्हाला येणार आहेत. ओके, हे लिहिलं इथं असं लिहायचं. आणि फ्रुक्टोज, आता बीटा डी फ्रुक्टोज युनिट पाहिजे आपल्याला. बीटा म्हणजे इथला OH हा वरती, आणि मग यातला H आणि यातला OH असा वॉटर रिमूव्ह करायचा आणि असं लिंक करायचं. एकदा तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करायची प्रॅक्टिस करायला लागेल. तुम्हाला काही डाऊट आला मला सांगा, मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवरती परत एक्सप्लेन करून देते कुठलंही स्ट्रक्चर ड्रॉ करायला अडचण आली तर. ओके, नेक्स्ट. याचा अल्फा युनिट आहे सुक्रोजमध्ये आणि फ्रुक्टोजचं बीटा युनिट असतं, त्यामुळे लिंकेजचं नाव काय येईल, अल्फा बीटा, आणि याचा कार्बन नंबर 1 आणि 2 म्हणून 1,2 ग्लायकोसिडिक लिंकेज असं नेम लिहावं लागेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एक्सप्लेन प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. राईट अ कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. 2 क्वेश्चन आहेत, बरोबर. फर्स्ट क्वेश्चन बघा, हा एक्सप्लेन प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हा 2 मार्काला आहे आणि मग ही रिएक्शन 1 मार्काला आहे. थोडासा आपण अंदाज घ्यायचा असा. ओके, ह्याच्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन एक्सप्लेन करायला थोडीशी मी तुम्हाला टिप्स सांगते. बघा, तुम्ही जर हे असं लक्षात ठेवलं एवढं, ओके, हाच सिक्वेन्स पाहिजे असं काही नाही, फक्त हा एवढा पार्ट असा लक्षात ठेवला की तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीनची एक्सप्लेन करू शकताय. बघा, पहिला पॉइंट काय सांगायचं ह्याच्याकडे बघून सांगायचं की प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड्स रेसिड्यू लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. ओके, हा पहिला पॉइंट सांगायचा. ओके, आता हा सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड चेंज झाला की प्रोटीन बदलतो, हा दुसरा सांगायचा पॉइंट. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये आता याची इन्फॉर्मेशन सगळी सांगायची की ह्या प्रोटीनच्या स्ट्रक्चरमध्ये हे अमिनो ऍसिड्स असे सिक्वेन्स आहे. ते एक अमिनो ऍसिड 3 लेटरने मेन्शन केलेलं असतं, पहिलं लेटर कॅपिटल काढायचं. ॲलॅनाइन, ग्लायसिन, आता हे असं 3 लेटरने लिहायचं, हा पॉइंट सांगायचा नंतर. आणि मग हे सिम्बॉल्स म्हणजे अमिनो ऍसिडचे सिम्बॉल डॅशने सेपरेट करायचं, हा नेक्स्ट पॉइंट सांगायचा. आणि नंतर एक पॉइंट सांगायचा, अकॉर्डिंग टू कन्व्हेन्शन एन टर्मिनल अमिनो ऍसिड रेसिड्यू इज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड आणि C टर्मिनलचा अमिनो ऍसिड हा राईट हँड साइडला लिहायचा. म्हणजे तुम्ही हा पार्ट एवढा असा लक्षात ठेवला की तुम्हाला प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन हे एक्सप्लेन करायला, पॉइंट्स एक्सप्लेन करायला इझी जाईल. ओके, मग हे असं रिप्रेझेंट करून दाखवा. ओके, ह्याच्याबरोबर एक क्वेश्चन आहे, कमर्शियल मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. कमर्शियल मेथड म्हणजे स्टार्च पासून विचारली आहे, रिएक्शन लिहायचे आहेत, कंडिशन लिहायचे आहेत, ग्लुकोज तयार होणार आहे. हे N लिहिलं नाही की मार्क्स मिळणार नाहीत. करेक्ट रिएक्शन, बॅलन्स रिएक्शन लिहिलेली असली पाहिजे विथ कंडिशन, तर तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे इथे. ओके, नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन 4 मार्क्सचे.
फर्स्ट आहे डिफाईन कार्बोहायड्रेट्स, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स विथ एक्झाम्पल. ओके, आता मग असे आपण ह्याचे आन्सर सगळे बघितलेले आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. व्हॉट इज मोनोसॅकॅराइड? हाऊ इज ग्लुकोज प्रिपेअर्ड ऑन कमर्शियल स्केल? ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पायरन. ओके, आता बघा व्हॉट इज मोनोसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइडचं मिनिंग लिहा. डू नॉट हायड्रोलाइज हा शब्द आला पाहिजे, त्याचं मिनिंग लिहा, त्याचं एक एक्झाम्पल पण द्या. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज कमर्शियल स्केलवरती विचारले, दॅट इज फ्रॉम स्टार्च. करेक्ट रिएक्शन लिहा, सगळं लिहिलं पाहिजे हे एन वगैरे. मग असे आपण बघितलेले आहेत. कंडिशन्स लिहा आणि विचारले ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पायरन. पायरनचं हे स्ट्रक्चर आहे. ओके, त्याच्यावरून आपण ग्लुकोपायरॅनोजचं स्ट्रक्चर लिहितोय. पायरॅनोज हा शब्द आलेला आहे तिकडे पायरनवरून. ओके, आणि फ्युरॅनवरून फ्युरॅनोज हा शब्द आलाय. ओके.